नाशिक येथील तिडकी कॉलनी परिसरातील मिलिंदनगर झोपडपट्टीतील अतिक्रमण नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज काढण्यात आले। या अतिक्रमणाला काढताना परिसरातील नागरिकांनी विरोध केला, परंतु महानगरपालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण अखेर उद्ध्वस्त केले। नाशिक शहरात अनेक वर्षांपासून तिडकी कॉलनी परिसरामध्ये असलेल्या नंदिनी नदीलगत स्थापित झालेल्या मिलिंदनगर या नावाने परिचित असलेल्या झोपडपट्टीमुळे या परिसरात दिवसेंदिवस विकास होत असताना मोठी अडचण निर्माण होत होती। या परिसरातील वाहतुकीला देखील या झोपडपट्टीमुळे अडचणी निर्माण होत होत्या। आधीच रस्ता लहान आणि या परिसरात असलेल्या झोपडपट्टीमुळे रस्त्यावर होणारी अडचण, त्यामुळे वाहतुकीला देखील त्याचा चांगलाच फटका बसत होता। सातत्याने या परिसरातील वाहतुकीचे नियोजन करावे अशी मागणी तिडकी कॉलनी गोविंदनगर परिसरातील नागरिकांकडून सातत्याने होत होती। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने तिडकी कॉलनी येथील नंदिनी नदीवर असलेल्या पुलाला लागून नवीन पूल तयार करणे आणि या परिसरातील रस्ता विकसित करणे हे काम निश्चित केले आहे। त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी मिलिंदनगर ही झोपडपट्टी हटवणे आवश्यक होती। येथील नागरिकांना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने यापूर्वी नोटिसा देण्यात आल्या आहे। त्यानंतरही या परिसरातील नागरिकांनी त्यांचे अतिक्रमण काढून न घेतल्यामुळे अखेर महानगरपालिकेने या अतिक्रमणावर आज सकाळी आपला हातोडा चालवला। मिलिंदनगर या ठिकाणी सर्वसाधारण 10 वाजेच्या सुमारास अतिक्रमण विभागाचे पथक दाखल झाले। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या पश्चिम, पूर्व, पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिक रोड या विभागातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वाहने या ठिकाणी दाखल झाली होती। महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह नियंत्रण कक्षाचे पोलीस पथक, दंगा काबू पथक, अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त संगीता नांदुरीकर, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी घुगे, राजाराम जाधव, डॉक्टर त्रिभुवन, नाना साळवे आणि अन्य अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हजर झाले। वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून RD सर्कल, चांडक सर्कल, सिबिल फर्निचर या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली होती। अतिक्रमण मोहिमेला सुरुवात झाली। नागरिकांनी प्रारंभी मोठ्या प्रमाणावर विरोध केला। पोलिसांनी या नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु या नागरिकांचा विरोध हा कायमच होता। अखेर येथील अतिक्रमण हटवण्यात येऊन परिसर मोकळा करण्यात आला आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर गोसावी, नाशिक।